नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. सध्या मी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेली आहे. हे पुणे विद्यापीठ आज चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे. याचं कारण म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यामध्ये या विद्यापीठामध्ये आज आंदोलन छेडण्यात येणार आहे. आणि अर्थात मागणी तीच आहे जी दिल्लीतल्या जंतर मंतरवर होती आणि खूप मोठं आंदोलन आणि युवकांचा खूप मोठा प्रतिसाद जंतर मंतर मैदानावर सुद्धा मिळाला होता याच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला. आणि तेच आंदोलन आज पुण्यामध्ये होतंय. या विद्यापीठाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि या परिसरामध्ये हे आंदोलन होत आहे. आणि प्रश्न तेच असणार आहे. युवकांचे प्रश्न घेऊन ही कॉक्रोच जनता पार्टी या संपूर्ण आंदोलनात आता उतरलेली आहे. काल आणि आज अगदी काही वेळापूर्वी अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय मुद्दे आपण घेऊन हे आंदोलन करत आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे. कालपेक्षा आजची पत्रकार परिषद सुद्धा खूप चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारण अनेक काही क्रॉस क्वेश्चनिंगचा सामना सुद्धा अभिजित दिपके यांना करावा लागला होता. कारण मूळ कुठले मुद्दे आहे, युवकांचे काय प्रश्न आहे, नीट चा घोटाळा ज्या पद्धतीनं या देशामध्ये झाला आणि अजूनही त्यावर आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा वारंवार मागितला जातोय. तो राजीनामा अद्याप होऊ शकलेला नाहीये आणि त्याच्या साठी म्हणून आज हे आंदोलन छेडण्यात येते. दिल्लीतल्या आंदोलनामध्ये सुद्धा तीच मागणी होती आणि आज सुद्धा तीच मागणी असणार आहे. याशिवाय सीबीएसईचा सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप जो करण्यात येतोय त्या मागणीसाठी आणि एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा अनेक प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांचा सारासार विचार करून हे आंदोलन छेडण्यात येत आहे. आता थोडी मी या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला दाखवते. पोलिसांचा कडक बंदोबस्त या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात लावण्यात आलेला आहे आणि अनेक जे रस्ते आहेत म्हणजे मुख्य आंदोलनाचा जो भाग आहे, जो परिसर आहे, त्या ठिकाणी जे रस्ते आहेत ते रस्ते आत्ता बघा 11:15 वाजतायत. आता हे रस्ते बंद करण्यात आलेले आहे पोलिसांनी ज्या पद्धतीने सांगितलंय. त्यानंतर 4 वाजताची वेळ दिलेली आहे. कदाचित त्याच्या आधी हे रस्ते खुले करण्यात येतील कारण आंदोलनाला रीतसर परवानगी सुद्धा घेण्यात आलेली आहे. पण पोलिसांची जी तयारी असते या ठिकाणी तुम्ही ड्रोन वगैरे सगळं बघू शकता. त्यानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे. दर वेळी आंदोलनाला ज्या पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त असतो कदाचित त्याही पेक्षा जास्त हा बंदोबस्त आजच्या दिवशी असणार आहे. कारण कुठलीही काही अनुचित घटना, गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक पावलं खरं तर उचललेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आत्ताची काय परिस्थिती आहे हा दाखवण्याचा माझा हा प्रयत्न होता. आता पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं आहे की ज्याचं अगदी जगभरामध्ये नाव आहे. देश विदेशातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे या विद्यापीठात हे विद्यापीठ आंदोलनाचं ठिकाण निवडण्यामागे खूप मोठं खरं तर कारण सुद्धा आहे जे मी तुम्हाला म्हणाले आता. आणि त्यामुळे या ठिकाणी देश विदेशातले अगदी आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यात सगळे जण जे विद्यार्थी असतात ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होतं हे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आज हे विद्यापीठ आज आलेलं आहे ते कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे. आता या आंदोलनाला पुण्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणारच. काही वेळापूर्वी अभिजित दिपके यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सोनम वांगचुक जे आहे सामाजिक कार्यकर्ते ते दिल्लीतल्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झाले होते आणि ते आजच्या पुण्यातल्या या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होणार असल्याचं सांगितलंय. त्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते म्हणून विश्वंभर चौधरी किंवा अनेक विषयांवर परखड भाष्य करणारे म्हणून आपण त्यांना ओळखतो ते विश्वंभर चौधरी सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे. आणि विशेष म्हणजे याशिवाय आणखी काही विद्यार्थी आता हे विद्यापीठातलेच मला वाटतं हे विद्यार्थी आहे वेगवेगळ्या संघटनांचे, त्यांच्याशी पण बोलूया. कशी तयारी झालेली आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची? अतिशय नियोजनबद्ध या ठिकाणी आम्ही तयारी करतो आहोत. या ठिकाणी आमचे सगळे सहकारी आणि हे ते पाठीमागे तुम्हाला दिसते हे सगळे नियोजन समितीचे आमची टीम आहे. शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने हे आंदोलन होणार आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याची, पालकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासन देखील आम्हाला खूप सहकार्य करत आहे आणि आम्ही पोलिसांच्या संपर्कामध्ये आहोत. आम्हाला आशा आहे की हे सर्व आंदोलन अतिशय शांततेत होईल. मी सर्व विद्यार्थ्यांना, नागरिकांना, पालकांना
नेते मंडळींना विनंती करत आहे, जे कोणी या ठिकाणी येणार आहेत त्यांनी शांततेचं पालन करायचं आहे आणि आपलं म्हणणं या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. दिपकेंनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी सांगितलं की कुठल्याही तरुणांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन यायचं नाहीये, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणून आपल्याला सामोरं जायचंय, त्यामुळे राजकीय भूमिका यामध्ये कुठेच नसणार. नक्कीच नक्कीच याच्यात राजकीय भूमिका येण्याचा प्रश्नच येत नाही. हा विषय नीट पेपर फुटी प्रकरणाचा आहे आणि याच्यात 2 मुद्दे प्रामुख्याने दिपक्यांनी घेतलेले आहेत. एक तर नीटचा जो पेपर फुटीचा विषय आहे तो, त्याच्यासाठी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, आणि एनसीईआरटीचा जो विषय आहे तो यात प्रामुख्याने त्यांनी घेतलेला आहे. या दोन्हीची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांचीच आहे केंद्रीय, त्यामुळे त्यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे. याच्यात कुठलंही राजकारण नाही. आम्ही संघटना म्हणून याच्यात एक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठीच्या लढ्यासाठी आम्ही आज दिपक्यांसोबत उभं आहोत. तुम्हाला कसं वाटतंय, तरुणांचा हा लढा आहे आणि तरुणांनीच हे सगळं आयोजन केलेलं आहे, कुठेही इतर राजकीय पक्षांचा याच्यामध्ये सहभाग करून घ्यायचा, हस्तक्षेप मुळात करून घ्यायचा नाहीये, तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता बदलताना दिसतील असं वाटतंय? नक्कीच खूप पॉझिटिव्ह आहेत. 3 दिवसापासून आम्ही या नियोजनात आहोत आणि इतकं काल इथं या ठिकाणी आम्ही थांबलो. अक्षरशः एवढे स्टँडर्ड लोक, इंग्लिश बोलणारे लोक याला एवढा प्रतिसाद देत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन संध्याकाळचं आणि शांततेत होणार आहे. आणि आपल्या माध्यमातून विनंती आहे, काही बोटावर मोजणे इतके लोक आहेत, त्यांनी चुकीच्या काही कालपासून कमेंट करतायत किंवा काही प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना विनंती आहे की तुमच्याही घरी विद्यार्थी आहेत, तुमच्याही कोणाचं तरी नुकसान झालेलं आहे. हा लढा माझा किंवा कोणाचा नाहीये, तर हा आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आज या ताकदीने हे आंदोलन यशस्वी करू आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल याची आपण आशा बाळगू. नक्कीच. पुण्यातल्या तरुणांना काय आवाहन करायला आजच्या माध्यमातून, आता काही तास अवघे उरले? तर हा पेपर फक्त नीटचा नाही, शासनामार्फत जेवढ्या काही परीक्षा घेतल्या जातात तो सर्व प्रश्न पेपरचा विषय आहे. जसं आपण बघतो सीबीएसई मध्ये जो गैरकारभार झाला, तसेच या अगोदर युजीसी नेटचा जो गैरकारभार झाला, एसएससीजीडीचा पेपर फुटला, सीआरपीएफचा पेपर फुटला, म्हणजे एकंदर शासनामार्फत जेवढ्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या सगळ्या परीक्षार्थींचा प्रश्न आहे. त्यामुळे हा देशातल्या सर्व तरुणांचा प्रश्न आहे. देशातील सर्व तरुणांना आमचं हेच आव्हान आहे की या सीजीपी मार्फत आयोजित या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा, नाहीतर हे असेच पेपर फूट होत राहील. आता जर पाऊल उचललं नाही तर पुन्हा कदाचित असे वारंवार प्रकार घडतील. त्यामुळे आता युवकांनी आवाज उठवला पाहिजे अशी मागणी या सगळ्या तरुणांची आहे आणि त्यामुळेच हे सगळे तरुण आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता दाखल व्हायला सुद्धा काही वेळाने सुरुवात होईल. आणि आयोजनामध्ये जे जे कोणी होतं, काही विद्यार्थी संघटना आहेत, पण कुठल्याही पक्षाचं नाव याच्यामध्ये नाहीये. जसं आवाहन काल अभिजित दिपकेंनी केलं होतं त्यानुसार कुठलीही राजकीय भूमिका नसणारे फक्त तरुणांचे प्रश्न आणि मुख्यतः शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा, हे सगळं ही सगळी महत्वाची मागणी आहे. आणि फक्त नीटचा घोटाळा नाही तर शासनामार्फत ज्या ज्या काही कुठल्या परीक्षा होतात त्या परीक्षा, त्याचे घोटाळे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तरुणाई एकवटलेली आहे. आणि जसं दिल्लीतलं आंदोलन झालं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला, तसाच पुण्यामध्ये प्रतिसाद मिळतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही लोकमतच्या फेसबुक पेजवर आणि लोकमतच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा बघत राहा. सगळे अपडेट्स आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.